सर हे सगळं करत असताना मार्केटिंग हाऊ बिग रोल डज अ मार्केटिंग प्ले. कारण का मार्केटिंग आय थिंक इज एव्हरीथिंग आजच्या जगामध्ये. आणि कारण का एक तर तुम्हाला लेगसी ब्रँड आहे आपला, तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे, पण मार्केटिंग पण करावं लागतं. जसं आजकाल पूर्वी ऑफलाईन होतं, आता सगळं इंस्टाग्राम फेसबुक वगैरे. तर हे सगळं तुम्ही कसं करतात? हाऊ डज इट हेल्प? म्हणजे तुमचा प्रश्न आहे मार्केटिंग रिगार्डिंग दी स्पेसिफिक ब्रँड्स. स्पेसिफिक ब्रँड्स रिगार्डिंग हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ओव्हरऑल ह्याच्यामध्ये कसं प्ले करतंय? बघा काय असतं की मी तुम्हाला काही जेनेरिक तर सांगू शकतो, पण मी तुम्हाला स्पेसिफिक उदाहरण देतो की आमची मार्केटिंग कशी बदलते. हां. फॉर एक्झाम्पल आम्ही बघितलं कामच लेगसी जे प्रीमियम साऊथ इंडियन आहे, जो नॉर्मल आपण कामच बघतो तो 110 120 रुपयामध्ये डोसा वगैरे. बरोबर. इकडे तुम्हाला स्टार्टिंगच आहे 260 रुपीज 280 रुपीज वरनं, कारण आम्ही प्युअर घी, व्हाईट बटर, हे प्रीमियम डायनिंग मध्ये. करेक्ट. आणि तिकडे आम्ही बघितलं की जे आमच्याकडे तिकडे जसं कामच मध्ये मुलं वगैरे पण येतात, यंग. बरोबर. हो. इकडे जास्त तरुण येतच नाहीत. आमचा जो क्राऊड आहे हा सगळा 40+ आहे. कारण एकतर इट्स नॉट महाग, बट जे तरुण आहेत त्यांना महाग वाटतो. बरोबर आहे. आणि अजूनही त्यांना हेल्थची एवढी काळजी नाही. म्हणजे 40+ आहे. आणि हेल्थ, मी नेहमी म्हणतो हेल्थ इज अ रिच मॅन्स डिझीज. बरोबर. त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा टाइम कमी आहे, त्यांना वाटतं की नाही हेल्थ का ख्याल रखना. करेक्ट. तर आपण चांगलं खाऊया. बरोबर. ओके, सो दे आर नॉट ऑन इंस्टाग्राम. None of this 40-45+ No, are Instagram absolutely. friendly. बरोबर. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळं मार्केटिंग, वी आर युझिंग मोर ऑफलाईन लिफलेट, वाउचर. आम्ही मोठे मोठे जे मुंबईचे क्लब्स आहेत त्यांना पोस्टमध्ये वाउचर पाठवलेत. वाव. आता तुम्ही म्हणत लाईक व्हेरी लो टेक, बट दॅट इज वर्किंग. बिकॉज दे आर नॉट चेकिंग देअर फोन फॉर इंस्टाग्राम, फेसबुक. बरोबर आहे. बट मेलमध्ये आला वी गेट वाउचर्स एव्हरी डे परत आलेली. म्हणजे they are coming back carrying a physical voucher. Wow. And coming groups of ladies, groups of guys, office wale. So you have to understand your target market and market accordingly. Blindly तुम्ही करू नका, कारण बरेच लोक इंस्टाग्रामवर करायचं आहे, ह्याच्यावर करायचं आहे. कारण मी बघितलंय की ह्याचा जो रिस्पॉन्स रेट आहे आणि जर तुम्ही नीट बरोबर नाही केलं, तुमचे पैसे अक्षरशः ओततायत पण काय रिझल्ट येत नाही. आणि तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, कारण तुम्हाला वाटतं की अरे एक क्लिकचा फक्त ₹1 ₹2, पण 200-500 लोकांनी क्लिक केलं, पण तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर काय फायदा आहे. त्याच्या बदले आम्ही होर्डिंग घेतो किंवा न्यूजपेपर ऍड घेतो, 1.5-2 लाख खर्च होतात, पण आम्हाला रिक्वायर्ड रिस्पॉन्स आणि रिक्वायर्ड रिझल्ट येतो. बरोबर. सो डोंट गो फॉर मार्केटिंग मध्ये, माय एक्सपिरियन्स, डोंट गो जस्ट फॉर हे स्वस्त आहे. करेक्ट. किंवा माझं 100 रुपयामध्ये आय कॅन पुट अ बजेट ऑफ 100. आय कॅन. करेक्ट. यू फर्स्ट आयडेंटिफाय तुमच्या बिझनेससाठी व्हॉट इज रिक्वायर्ड and go accordingly. Then if you need to spend that much on marketing, need to spend 50,000 जर पाहिजे. आता फ्लायर जे आम्ही करतात किंवा वाउचर करतात, इट कॉस्ट मनी टू प्रिंट. होलोग्राम असतो, त्याच्यावर सिक्युरिटी फीचर आहे, कारण नाहीतर कोणी प्रिंट करून येणार वाउचर. प्रिंटर भरपूर आहेत मुंबईमध्ये, तो स्वतःच प्रिंट करून लोकांना देतात. सो वी हॅव गॉट मेनी सिक्युरिटी. इट कॉस्ट मनी, बट वी गेट द डिझायर्ड रिझल्ट. Otherwise spending only on these influencers and all. Even an influencer, is it the right influencer? Correct. Is that person having the raving fans who trust that person to listen to him? बरोबर. आज मोदीने काय प्राईम मिनिस्टर मोदीने काय म्हटलं तर लोक ऐकतात. करेक्ट. सलमान खानने म्हटलं तर त्याचे फॅन इमिजिएटली ते करतात. Correct. सचिन तेंडुलकर एक कडे जेवायला गेला, सगळे जातात. ऍब्सोल्युटली. विराट कोहलीने ट्विट केलं की हे इकडचं हे पाव काहीतरी हे चांगलं होतं, सगळे तिकडे जाणार. सो get that kind of an influence who actually can influence. Not just 5,000 followers. Correct. आणि ब्लू टिक आहे आणि या होय आणि त्या होय. सो ह्या गोष्टी बघायला पाहिजे, बिकॉज लॉट ऑफ एंटरप्रेन्योर्स ऑफ पीपल मेक दॅट मिस्टेक.